कडून ही टी शर्ट आहे. केपी स्पोर्ट्स घाटकोपर यांच्याकडून ही टी शर्ट आहे, कारण की केपी स्पोर्ट्स हे किट पार्टनर आहेत सह्याद्री क्रिकेट लीगचे आणि त्यांच्या माध्यमातून हे ड्रेस कोड आपण पाहू शकाल. हे सामना सुरू होतोय आणि प्रेम कस्तुरे, माफ करा, राज कस्तुरे सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या सामन्यामध्ये. हॅलो. तत्पूर्वी मी कोटकर बॉईज मधला कोण समीर असेल तर त्यांनी यायचं आहे स्कोरर साठी. मी पंचांना 1-2 मिनिटं विनंती करतो की जरा सामना थांबवा, स्कोरर अवेलेबल नाहीये. मी कृपा करतो जरा स्कोरर साठी यायचं आहे त्वरित. बॉलर नितेश रेड्डी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. चांगली निर्धाव असं चेंडूची संगत होते. षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या होती ती 4, बिनबाद 4. संघासाठीच दुसरं षटक हाताळतोय तो तुषार पाटील गौशिया स्पोर्टच्या संघाकडून. कलंदर मोहम्मद खुरेशी उर्फ समीर भाई, स्वयं संघ मालक, संघाचे चालक, संघाचं प्रतिनिधित्व करताना. बॉलरचं नाव सांगायचं आहे. मी गौशिया स्पोर्टच्या अतिरिक्त खेळाडूला समालोचन कक्षामध्ये आमंत्रित करतो. गोलंदाजाचं नाव शाहिद खुरेशी आहे का? शाहिद खुरेशी थोडस जरा
आतापर्यंत 5 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 11 मिनिटांचा खेळ शिल्लक. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ज्ञानेशच्या रूपाने आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 2 धाव्याने संघाचं धावफलक पुढे जाईल. ठाणोबा विठलाई 11 संघाची धावसंख्या 2नी पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 6. संघासाठीचं दुसरं षटक प्रगतीपथावर. पंचांकडून मात्र स्वय चेंडू घोषित. वाईटच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1नी पुढे जाईल. संघाच्या धावसंख्येत 1नी भर होते. संघाची धावसंख्या होते ती 7. नो लॉस 7. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपचा पुरेपूर फायदा घेत चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. 4 धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जात आहे. संघाची धावसंख्या होते ती नो लॉस 11. खरोखरच आपण कालच्या सत्रापासून आतापर्यंत पाहत आलो. चेसिंग साठी आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि या सेकंड हाफ मध्ये चेसिंग मध्ये खरोखरच सर्व संघाने आपलं वर्चस्व गाजवलंय. चांगला गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. गौशिया स्फोटचा गोलंदाज शाहिद च्या माध्यमातून. चुकीला माफी नाही आणि मीही त्यात काही कमी नाही याची एक जाण करून देताना फलंदाज महेश चाचे चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. नितेशने पहिलं षटक 4 धावांचं तळलं होतं. संघाची धावसंख्या आतापर्यंत 17 वर पोहोचले. जवळजवळ ह्या षटकात 13 धावा आल्या आहेत. पुन्हा एकदा पंचांकडून 22च्या रूपानं 4 धाव्यांचा मुनाफा मिळेल तो ठाणोबा विठलाई 11 संघाला. संघाचं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 21 वर. 21 या आकड्यावर. संघाचं धावफलक आहे ते 21. जवळजवळ या षटकामध्ये 17 धावा मिळवल्या त्या फलंदाजाने. महेशने आपली रिव्हर्स स्वीपचा पुरेपूर मोक्याच्या क्षणाला कामी आला. त्याची मनसुबा धावसंख्येचा ओघ वाढवण्याचा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. 2 धावा घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी झाला. 2 धाव्याने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 23. थोडस असं क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडूचं कनेक्शन नाही. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तो फलंदाजाने.
आणि आता मात्र गगनाला गवसणी घालणारा चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. KG45 चा फेवरेट शॉट चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 29. एक धाव घेण्याच्या मनसुबात यशस्वी फलंदाज. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 30. संघासाठीच तिसरं षटक प्रगतीपथावर. क्षेत्ररक्षकाचं आणि चेंडूचं काहीच कनेक्शन नाही. चेंडू मात्र सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या होती ती 34. पहिलं षटक 4 धावांचं, दुसरं षटक 17 धावांचं. पंचांनी आत्ताचा स्कोर सांगायचा आहे. दोन. धन्यवाद. बाईच्या रूपात 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावते. संघाची धावसंख्या होती ती 36. नो लॉस 36. संयमता ढळल्यावरती काय होतं त्याचं उत्तम उदाहरण आपण या सामन्यादरम्यान पाहतोय. क्रिकेट हा असा खेळ आहे, शांतता, संयम आणि तुमचा मनसुबा मात्र ठाम असायला हवा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ठाणोबा विठलाई 11 संघाची धावसंख्या होती ती 36. पहिलं षटक 4 धावांचं हाताळलं होतं, दुसरं षटक 17 आणि तिसरं षटक 15 धावांचं हाताळलंय. आतापर्यंत जवळजवळ 22 धावा फक्त बॅट कनेक्शनच्या आहेत. जगदीप तौलके बघा किती खुश असतील. आपल्या सहकाऱ्यांच्या पाण्याची सदैव तत्परता करून देणार, आपल्या संघासाठीच लागणारं योगदान श्रेय मात्र देण्यासाठी सदैव तत्पर आहेत जगदीश तौलके. KG45 मात्र रफ्तार फलंदाजीच्या रडारवर पाहायला मिळतोय. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो संकेत वायकुळ. शेवटचं षटक हाताळतोय तो संकेत. चूक होणे नाही. ज्ञानेश्वराची चपळाई कुठेतरी संघासाठीची कामी येताना दिसते. मी माझ्या संघासाठीच लागणार 100% योगदान कायम देत राहील याचं उत्तम उदाहरण क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि KG45 ला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. ज्ञानेश्वर आडाव असं थोडस सरनेम मध्ये मिसकम्युनिकेशन झालं तरी चालतंय, पण पहिलं नाव महत्वाचं असतं ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपानं कुठेतरी संघाला तारखर्ता धरण्याची भूमिका निभावताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाची चिकाटी त्याच्या शैलीतून पाहायला मिळाली आणि कृष्णा गुरव सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याच्या झेलनं परत पाठवलंय. पहिलं यश प्राप्त होत आहे ते संकेत वायकुळ्याला.
संकेत वायकुळ मात्र आपल्या संघनायक संघ मालकाच्या विजयाच्या आशा पल्लवित करण्यासाठी प्रयत्नशील राहताना दिसतो. या क्षणाला चांगला रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी ठरले. एका धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 37. 1 लॉस 37. चांगले आकर्षित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही फलंदाजी ट्रॅकवर आहे. महेश चाचे स्ट्रायकर बॅट्समन. थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं, परंतु रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन फलंदाजाचं यशस्वी ठरलं. 2 धाव्यांनी संघाचं धावफलक मात्र धावतं राहत आहे. 2 धावांनी पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 39. रिव्हर्स स्वीपचा खरोखराचा सह्याद्री खोऱ्यातील एक नामवंत खेळाडू म्हणून नावारूपास आलेले एक व्यक्तिमत्व महेश चाचे याच्या बॅट मधून रिव्हर्स स्वीप चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. 4 धावेने मात्र संघाचं धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 लॉस 43. 1 बाद 43. संघ मालक आणि सहकार्यांच्या रोमार्शात हर्ष निर्माण करून देताना फलंदाज महेश चाचे. पंचांचा कल अंतिम असेल. आताचा स्कोर पंचांनी सांगायचंय. 2 धावा. धन्यवाद. 2 धाव्याने संघाचं धावफलक पत्र पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 45. जिंकण्यासाठी गौशिया स्पोर्ट्स संघाला 47 धावांचं मापक आव्हान दिले ते ठाणोबा विठलाई 11 संघाने. एक 50 ला पहिला चेंडू पडेल. मी श्री ठाणोबा विठलाई संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. 1:50 ला पहिला चेंडू पडेल. त्याचबरोबर गौशिया स्पोर्टच्या संगणकाला विनंती करतो की आपण एक क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. पंचांना विनंती करू इच्छितो, नवीन बॉल आहे का तुमच्याकडे अवेलेबल? धन्यवाद. खरोखरच श्री सह्याद्री क्रिकेट असोसिएशन
रजिस्टर अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग 2024 चा पर्व 6वा आपण पाहतोय. जवळजवळ या लीग साठी 7 संघांनी पार्टिसिपेट केलं. ते म्हणजे श्री सुकाई 11 केंबुर्नेवाडी, गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी, ठाणोबा विठलाई 11 ठाणेवाडी आणि विघ्नार्था स्पोर्ट्स गेवडे, स्वरा फायटर्स मौसम कुंभेवाडी आणि गुंडा स्पोर्ट्स ऐनवाडी आणि कोटकर बॉईज गावडी या 7 संघांनी पार्टिसिपेट केलं. ज्या ज्या संघांनी लौकिकतेची खेळी केली त्यांचा विजयी प्रवास सुकर झाला. गौशिया स्पोर्टच्या संघनायकाला विनंती करतो की आपले फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत. 1:50 निदेश चला स्पीडअप करा. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो सौरभ बने आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे तो दिनेश पानकर. स्ट्रायकर गोलंदाज योगेश केसरकर. खरोखरच या स्पर्धेमध्ये नव तरुणांनी नवीन उदयास नवीन उभारी घेऊन आलेल्या खेळाडूंनी मात्र नाव लौकिकता कमावली असं म्हणायला हरकत नाही. स्टार्ट ऑफ द गेम 151. टाइमर ऑन. आणि चेंडूला सन्मानित केलंय. पहिल्या चेंडूवरती प्रहार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे सौरभ बने. चेंडू सीमारेषे पार, षटकार. व्यूहरचनेचं खरोखरच सोनं करताना सौरभ बने. आणि आता मात्र गोलंदाजाने आपली हुकूमत गाजवली. तू मेरे को बड़ा प्रहार कर सकता है तो मैं भी तेरे को झटका दे सकता है. सौरभला माघारी परतावं लागतंय. खरोखरच सकाळच्या सत्रापासून सांगत आलोय या स्पर्धेमध्ये नवख्या तरुणांनी मात्र आपलं वर्चस्व गाजवलं म्हणायला काय हरकत नाही. आणि आता स्वयंसंघ मालक समीर भाई, कलंदर मोहम्मद कुरेशी गेले 2 दिवस सर्वांची मन ज्यांनी तृप्त केली, ज्यांच्या माध्यमातून स्नेह भोजनाचा सुव्यवस्था करण्यात आली, ते असं सुंदर असं व्यक्तिमत्व आपणास फलंदाजी दरम्यान पाहायला मिळणार आहे. खरोखरच या व्यक्तिमत्वाबद्दल बोलावं तितकं कमीच. खेळ फक्त निमित्त असतो. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणार असं हे व्यक्तिमत्व. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. संयम महत्वाचा असतो. क्रिकेट म्हटलं तर शांत, संयम आणि मिठी बोली. ओव्हरऑल जर तुमचं कॉम्बिनेशन प्रॉपर असेल तर तुम्ही कुठेच कमी पडू शकणार नाही. शांत संयमी खेळी असेल तुमची आणि समीर भाईंची जागा घेण्यासाठी आलाय तो तुषार पाटील.
आता मात्र ऐनवाडीचे सर्व प्रतिनिधी आपणास पाहायला मिळतंय या सामन्या दरम्यान. चेंडू सीमारेषेच्या दिशेने प्रस्तावना करतोय. चेंडू पोचतोय सीमारेषे पार. चौकार. 4 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 1 lost 10 2 lost 10 2 बाद 10. शांत संयमी कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही यशाची शिडी पार करू शकता. कित्येक यामागे उदाहरण आहेत. संघासाठीच पहिलं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं 11 धावा आलेत या षटकामध्ये. 2 विकेटचं पतन झालंय. बाईच्या रोपण संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 12 आणि आता मात्र 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असेल गौशिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाला. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री क्रिकेट लीग 2024 पर्व 6वा आपण पाहतोय. सर्व नव तरुण खेळाडूंनी मात्र आपली छाप उमटवणारी खेळी आतापर्यंत केली या सत्रात. सागर कोटकर असेल आता ज्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय विठलाई 98 विठलाई संघाचं प्रतिनिधित्व सागर कोटकर. कोटकर बॉईज मध्ये अजून एक सागर कोटकर आहे. योगेश केसरकर असेल त्याचबरोबर अजय कासार असेल. खरोखरच तरुण वर्गाने मात्र आपली या स्पर्धेदरम्यान आपली छाप आपल्या खेळाने प्रेक्षक रसिकांची मन जिंकली म्हणायला काय हरकत नाही. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सागर टाकरेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना पांडुशेठ लाड मात्र निवांत निसर्गरम्य वातावरणात खरोखरच आस्वाद घेताना पाहायला मिळतंय. व्यासपीठाच्या डाव्या बाजूस 1 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. 6 धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 19. चूक होणे नाही झाली. जीवदान मात्र सुटकेचा श्वास सोडलाय तो दिनेश पानकरने. 1 धाव घेण्यात फलंदाज मात्र यशस्वी. 1 धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 20. अजूनही जवळजवळ 27 धावांची गरज असेल
गौशिया स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी. पंधरा 27 समीकरण आणून ठेवलंय. बाईच्या रूपानं संघाचं धावफलक मात्र 1 ने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या होते ती 21. आणि यानंतरचा होणारा सामना गुंडा स्पोर्ट्स वर्सेस विघ्नहर्ता वॉरियर्स संघाच्या दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी आम्ही टॉस का बॉस इथे आमंत्रित करतो. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 22. अजूनही जवळजवळ 25 धावांची गरज असेल गौशिया स्पोर्ट्स संघाच्या विजयाच्या अशा विजयी घोडदौड जर चालू ठेवायची असेल तर त्या संघाला अजूनही 25 धावा कराव्या लागतील. विघ्नहर्ता वॉरियर्स संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार. नाणेफेकीसाठी यायचं आहे. गुंडा स्पोर्ट्सचे संघनायक आलेले आहेत. मी संग्राम डाकरे आपणास विनंती करतो की आपल्या हस्ते नाणेफेकी करून घ्यायचे. संग्राम डाकरे. संघाची धावसंख्या होते ती 22-23. अजूनही जवळजवळ 24 धावांची गरज असेल. संग्राम डाकरे यांच्या हस्ते नाणेफेकी होते. कॅमेरामॅन विघ्नहर्ता वॉरियर्स बॅट फर्स्ट आणि प्रथमतः फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. पाहायचं आहे गुंड्या स्पोर्ट वरती आपलं वर्चस्व गाजवतील का ते विघ्नहर्ता वॉरियर्स. मला वाटतं या लीग मध्ये गुंड्या स्पोर्ट्स एकही सामना आतापर्यंत त्यांनी गमावला नाही असं चित्र आपणास पाहायला मिळालं. पण विघ्नहर्ता वॉरियर्स त्या क्षणाला या न हरणाऱ्या संघावरती वर्चस्व गाजवतील का. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. चांगला घणाघाती प्रहार पाहायला मिळतोय तुषार पाटील याच्या माध्यमातून. बाईचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय. बाईच्या रूपानं संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 30. दहा चेंडू 17 धावा समीकरण विजयाचं जर जुळवायचं असेल तर 10 चेंडूत 17 धावा कराव्या लागतील. दिनेश पारकर मात्र ऑन दी फायर. चेंडू सीमारेषे पार. षटकार. सहा धाव्याने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होती ती 36. अनिकेत केळसकर आपली आतुरतेने वाट पाहतोय. आपला सहकारी प्रकाश लाड
आपण समालोचन कक्षाजवळ आपलं यायचं आहे, त्वरा करा. अजूनही 11 धावांची गरज असेल. 9-11 समीकरण आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. एक धाव घेण्यात मात्र फलंदाज यशस्वी. एका धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 37. अजूनही 10 धावांची गरज असेल. पंचांनी मात्र अपीलची कोणतीच दाद दिली नाही. 22चा कॉल दिला. 22च्या रूपानं संघाचं धावफलक मात्र एकने पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 38. अजूनही 9 धावांची गरज असेल. आता मात्र 60चं समीकरण असेल. एक धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झाला. पहिलं षटक जवळजवळ 12 धावांचं होतं. दुसरं षटक 11 धावा. तिसरं षटक जवळजवळ 16 धावा. आणि आता 6 चेंडू 8 धावा जिंकायचं असेल तर. आता जवळजवळ शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. संघासाठीचं शेवटचं षटक हाताळतोय तो महेश चाचे, ज्याने रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून संघासाठीचा धावाचा ओघ कायम ठेवला. विकेटचं पतन होतंय. अनुभवाचं सोनं करताना गोलंदाजी ट्रॅक वरती महेश चाचे. आणि आता आलाय तो गौशिया स्पोर्टच्या रडारवर कायम आकर्षित करणारी खेळी करणारा बाळा रेडीज. पाच चेंडू 8 धावा. आता बाळा आलाय. बॅटिंगची व्यूहरचना थोडस चेंज पाहायला मिळालं. चेंजेस या सामन्यादरम्यान काय व्यूहरचना असेल. समीरबाई पहिले आले, सौरभ गेला, दिनेश गेला. एका धावेने मात्र संघाचा धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या होते ती 40. 4-7चं समीकरण आहे. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू.
चुकीला मागपी नाही याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळतंय. छोटा पॅक बडा धमाका. सागर खोटकर मात्र बेहद खुश. झेल टिपलाय तुषार पाटीलचा. तुषारला माघारी परतावं लागतंय आणि आता आलाय तो मोहम्मद मिया डांगे. पाहायचंय आपल्या संघासाठी तारक ठरेल का ते. मोहम्मद मिया डांगे आले तर तुषारची जागा घेण्यासाठी. सामना स्पीडअप करा. फायनल आजच खेळवायची आहे याचंही आपणा सर्वांस भान असायला हवं. हेही आम्ही वारंवार सांगत आलो आहोत. मोहम्मद मिया डांगे स्ट्राइक एंडला आणि नॉन स्ट्राइकला आहे तो बाळा. ठरेल का मोहम्मद मिया या सामन्यासाठी तारक. संघाचा धावफलक मात्र 1 ने पुढे जाईल. 41 2 चेंडू 6 धावा. गौशिया स्पोर्ट्स संघाला जिंकण्यासाठी 2-6 6-2 असं समीकरण आहे. कोण जिंकणार हा सामना थोड्याच क्षणात आपणास कळेल. आणि हेलिकॉप्टरला सन्मानित केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. आणि त्याचबरोबर समीर भाईच्या आनंदाला गवसणी घालणारा हा षटकार होता. 6 धावेने विजयी झालाय गौशिया स्पोर्ट्स. विजयी षटकार. मी दोन्ही संघाच्या प्रतिनिधींना विनंती करतो की हस्तांदोलन करून बाहेर निघायचं आहे. विजय जल्लोष तो प्रत्येकाचा होणारच आहे. आजच्या दिवशी जरी आपण प्रतिस्पर्धी असलो तरी आपण उद्याच्या क्षणाला आपल्या टीमवरचं प्रतिनिधित्व करणार आहोत हेही लक्षात असायला हवं.